राम राम मित्रांनो, आम्ही आता निघालो बघा फिरायला पाचगणीला. एक नंबर खतरनाक वातावरण आहे बघा. आता तुम्हाला मी सगळं दावतो बघा. एक नंबर बघा कसं आहे. पाचगणी दौरा विषय रमडा. हा धबधबा पण असणार बघायला. काय बसपासून कटाळा असते. गणपती घासून म्हणजे आता जाऊया फिरायला जरा. जवळ जवळ आहे सीन, लांब नाही. आणि आम्ही 5-6 जण आहे. तर तुम्हाला मी प्रत्येक क्षण आणि प्रत्येक ठिकाण धावतो बघा. बघा सगळं कसं वाटतंय आणि मग आम्हाला सांगा बरं का. विषय रमडा करणार आहे आम्ही आज. तर आलोय बघा इकडं. बघा कसं आहे. जयशील बाई माझे ओके मध्ये आहे का ना बघा. हा कसं आहे. हा लोकेशन सांगा कसं दिसतंय वरचं. रमडा आहे ना तिथल्या तिथं विषय आहे. हो कटाळा आला होता म्हणून आलोय बघा फिरायला. म्हणजे पावसात फिरलेलं चांगलंच असतंय. त्यांनी राहतो की कसं कसं वर दुःख असणार आहे बरं का सगळं. तुक तुक. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलोय बघा पाचगणीला. निसर्गरम्य वातावरणात आलोय बघा. कसं खतरनाक आहे ना वातावरण. हे बघा इकडं जबरदस्त पॉइंट कसं वाटतोय सांगा एकदा. एक नंबर आहे बघा. अजून वरती जायचंय. वरती गेल्यानंतर पण खतरनाक राहत असणार आहे. हे बघा एक नंबर. अहो आपल्या जवळच असून बघायसारखं आपण जायत नाही. आपण लांब लांब जायचा प्रयत्न करतो. पण हे कसं वाटतंय पाचगणी पॉइंट आहे का ना. एक नंबर विषय रमडा आहे. हो इथं लय लांब लांबची माणसं येतात बघायला. आणि आपण जातो महाबळेश्वर ह्या ठिकाणी बघायला. पण ही ठिकाण एवढं चांगलं बघायसारखं आहे का नाही आणि फिरायसारखं आहे नाही. पावसाळ्यात लय मज्जा जबरदस्त आहे रामडामध्ये. तुम्हाला वरती गेल्यानंतर पवन चिक्कीचा पॉईंट धावतो. पवन चिक्कीचा पॉईंट तर खतरनाक एकदम जबरदस्त आहे. तुम्हाला मी कसं आहे बघा आहे का. अहो दुसरीकडे बघायसारखं एवढं नसतं. पण आपल्या गावठी भागात आणि आपल्या इकडच्या जबरदस्त बघायसारखं सगळं ठिकाणं एक नंबर असतात. ते आपण विसरतो बघा. बघा कसं दिसतंय आहे का नाही जबरदस्त. हा पोरं आम्ही आलोय बघा. गणपतीचं म्हटलं का असायचं जरा बनत ठेवूया आणि जरा बघून येऊया आहे का नाही. बरीच लांब लांबची माणसं आलीत बघा. लालपरी आले बघा. लालपरी कसे अहो सगळी विषय रमडा आहे. लालपरी बिरी ओके मध्ये जबरदस्त. गावठी वातावरण म्हणतात त्याला. नाद नाही करायचा. बाहेरची पण आपल्याकडे येतात. विषय रमडा. राम राम मित्रांनो, आम्ही आलोय बघा आता टेकडी वर पाचगणीच्या म्हणजे पवन चिंक्यांच्या जवळ. आता हे लोकेशन बघा कसं वाटतंय. कसं आहे झाडं एक नंबर. झाडं बिड खतरनाक आहेत बघा. लोकेशन एकदम खतरनाक आहे. एकदम रामडा वाटतो इथं. आणि हवा बिवा जबरदस्त एकदम. टेन्शन नाही कसलं. हे बघा खतरनाक. ह्यो आला बघा की शूटिंग घ्यायला. याला तर दमच नाही. याला ब्लॉग टाकायची गडबड. आता बघा तुम्हाला वर मग अशी म्हटलं होतं. वर आल्यानंतर कसं जंगल टाईप सगळं आहे का नाही. झाडं पण भरपूर आहेत आणि एक नंबर वाटते. हवा बिवा जबरदस्त. पवन चिक्क्या बघा तिकडे पवन चिक्क्या धावतो बघा. त्या साईडला पवन चिक्क्या आहेत बघा. पवन चिक्क्या भरपूर आहेत. अजून आपल्याला सप्प जागेवरती जायचंय. टेकडीवरती जायचंय. टेकडीवरती गेल्यानंतर तर भरपूर तुम्हाला पवन चिक्क्या दिसणार. जवळजवळ आसपास लय पवन चिक्क्या आहेत. आणि पवन चिक्क्या बघायला तर आपल्याला मेन जायचं आहे. आता ही तुम्हाला झाडं बिडं सगळी धावलीत बघा. जंगली कसं आहे ना. कोकण भाग कसा खतरनाक एकदम वाटतोय का नाही. त्याला पाचगणी म्हणतात. कसं गुड पाचगणी. आणि गुड पाचगणी फेमस आहे आपल्या ह्या पावसाच्या टाइमात. आणि इकडे पावसाची भरपूर जण मग तुम्हाला मी धावली फिरायला भरपूर जण असतात. चला तुम्हाला मी टेकडी भाग धावतो आणि त्यातल्या पवन चिक्क्या तुम्हाला मी सगळ्या धावतो. चला तर मित्रांनो, असं आपल्या जवळचं ठिकाण कधी बघायला मिळत नाही. पण आपल्या जवळ ठिकाण असून सुद्धा आपण कुठं बघायला जात नाही. पण हे ठिकाण खरोखर बघण्यासारखं आहे मित्रांनो. चला तर आपण आता वर तुम्हाला सप्पय जागेवरती जाऊया. पवन चिक्क्या तुम्हाला धावतो की ती जवळजवळच. आणि तिथं धुकं बिकं एकदम रामडामध्ये असतं. इकडे आता वातावरण कसं आहे बघा. इकडे भरपूर गाड्या असतात. भरपूर जण फोटोशूटला असतात इकडे. त्यामुळं तुम्हाला मी प्रत्येक ठिकाण धावणार आहे आज. आणि ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे ठिकाण कसं आहे आणि काय आहे म्हणून. नमस्कार मित्रांनो, आता कोट काढत बसलो नाही. आता इथे बघा चेन पडल्या. स्प्रिंग पडल्या. आता स्प्रिंग धावतो तुम्हाला. बघा इथली स्प्रिंग पडल्या. आता ती 1 तास जायला मला हुडकायलाच. आता बघा ती हुडकते सगळी स्प्रिंग. बोंब झाल्या. नाहीतर मग स्टँड लागून राहते. वणवा फिरा आलोय खरं. आता स्प्रिंगला 1 तास जाईल. बघूया. आता बघा सगळी बघा स्प्रिंग उडकते ती. स्प्रिंग महत्वाची आहे. नंतर मग स्टँडला वर अडकवलं पाहिजे. आता झालाय रामडा सगळा स्प्रिंगचा. आता कसं आता फुडकायचं कोण असतो.
गावली तर बरं. खाड 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 करत सगळं आली बघा. अरे नाही स्टँड आपण लावलंच नाही बिगर स्टँडचं. आता वणवा झालेला आहे बघा. सगळीजण दंग झालीत बघा स्प्रिंग हुडकण्यात. हो बघा डालडा मिक्स आमटी इकडे आहे बघा ही. आता स्प्रिंग गावत्या का नाही, नाही गावली तर मग बांधून गेलं पाहिजे वर आणि स्प्रिंग नवीन टाकली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी काय म्हणलं पवन चिक्क्यात होतो वर सपाटीवरती आल्यानंतर. इकडे सपाटी बघा कशी खतरनाक आहे. आता सगळीकडे जवळजवळ म्हणायला गेला का नाही तर 100 मीटर वरती पवन चिक्के आहेत, भरपूर आहेत. सगळ्या पठारावरती सगळ्या पवन चिक्क्याच आहेत. तुम्हाला मी सगळ्या पवन चिक्क्यात होतो बघा. आणि काही पवन चिक्क्या जवळ पण आम्ही आलोय, त्या पण पवन चिक्क्या बघायसारखे आहेत भरपूर. मग ही पठार एवढं फुलून दिसतं ना, हिरवं गार आणि हिरवळ आहे का नाही, एक नंबर जबरदस्त आहे. नंतर ही ह्याच्यावर ती तुम्हाला पांढरे पांढरे फुलं दिसतात बघा. ती पांढरे पांढरे फुलं अशी मोठी उमलून येतात तेव्हा ती एक नंबर दिसतं. अजून एका महिन्यानंतर बघा आपले ज्यावेळेस गणपती बसतात त्यावेळेस बघा एकदम रामडामध्ये दिसतं बघा वातावरण. आता एवढं म्हणजे आता सुद्धा आहे, पण आता जास्तीत जास्त धबधब ही चालू झालेलं असते बघा. आता मी तुम्हाला दावतो बघा पवन चिक्क्या सगळे आहेत बघा. तुम्हाला मी बॅगचा कॅमेरा चालू करून पवन चिक्क्या दावतो. ह्या बघा कशात पवन चिक्क्या, भरपूर पवन चिक्के आहेत. तुम्हाला इकडं आल्यानंतर का नाही कुठं पाचगणीला एवढी मजा येते का नाही, एक नंबर. भरपूर पर्यटक असतात बघा बघायसाठी भरपूर. मग ह्या पवन चिक्क्या एकदम 100-200 मीटर 100-200 मीटर वरती आहेत बघा. भरपूर जण बघण्यासाठी इथं आलेले आहेत बघा. आता तुम्हाला मी धावतोयच बघा. आता तुम्हाला फुलाचं म्हटलं, तुम्हाला फुलाचं पण मी धावतो सगळं. आता ही बघा जवळ आम्ही या पवन चिक्की जवळ आलोय. ही पवन चिक्की कशी आहे बघा आणि इथलं वातावरण पण कसं आहे बघा. तुम्हाला मी पलीकडचं ती दरी आहे, दरी बसलं तुम्हाला लोकेशन मी धावतो, धबधबा धावतो, एक नंबर आहे. आता आपण त्या धबधब्याजवळ जाऊया. एक नंबर म्हणजे क्वालिटीच आहे रामडामध्ये. आणि हे आमचे बघा जोडदार कसं आहे का नाही, फोटो काढायचा आहे, नाद नाही करायचा. लोकेशन बघूनच बघा फोटो, केस बेस अशी उडतेत का नाही, नाद नाही करायचा. आणि हसाय पण खुद तशी येते बघा. आता आम्ही निघालो बघा पलीकडेच. तुम्हाला मी तिकडे बघा दरी दिसते का, दरी पुरते पवन चिक्क्या बघा बारीक बारीक आहेत. तिकडे तुम्हाला मी जाऊन आता धावतो. एकदम दरी खतरनाक बघण्यासारखे आणि तिथं धबधब जोरात आहे. चला तुम्हाला मी 5 मिनिटात तिकडे धावतो, तर तिकडे भेटूया चला. मित्रांनो ही बघा पवन चिक्की, या पवन चिक्कीच्या पाक जवळ आलोय बघा. आणि पवन चिक्की तुम्हाला धावतो बघा कशी खड दिसते, आहे का भ्यासारखं. एक नंबर पवन चिक्की आहे बघा. आता ह्या लोकेशनवर आम्ही आलेलो आहे बघा. हे लोकेशन तुम्हाला दावतोय बघा, खतरनाक पठारीच आहे. आता आपण आलो दरीबशी. आता ह्या ठिकाणी बघा दरी इकडे जवळजवळ 100 मीटरवर आहे बघा. तिथं आत गेली की दरी मोठी आहे, तिथं धबधबा पण आहे बघा. चला तुम्हाला दावतो मी, तर तिथं जाऊया. पण ऊन पडले जोरात आणि ऊन पडल्यामुळं इथं आमचा रामडा झालाय. चिखलात बिखलात आता इथं जायचं अवघड झालंय सगळं. आता हे बघा आणि इकडे सगळं काळेकीट झाले. मध्ये सूर्य आलाय. आता सूर्य दाव का बघा आहे का, मध्ये सूर्य आलेला आहे. आणि सूर्य आल्यामुळं आम्ही आता वेगाने चालतोय. माझी गाडी लावली तिकडं आणि ह्यो आलाय बघा चिखलात नाही घेऊन गाडी. त्याला रमडी झाल्याशिवाय चालणार नाही, पायात रुतणार आहे सगळं. आता इथं आम्ही आता निघालो बघा चालत निघालो. तोडूक टाक म्हणतो, भेंगार बोडत आहे. तर रामडा सगळ्यांचा झाल्याशिवाय चालायचा नाही. आता बघा इथं सगळा चिक्कूलच आहे. चिक्कूल तुम्हाला जातो 5 मिनिटं, आहे का. आता ह्याच चिखलात नाही गाडी चालवतोय. ह्याला वाटतोय मी शाहरुख खानच आहे बघा. आता निघाला बघा पुढे, अडकल्याशिवाय चालणार नाही. आता जवळजवळ आसपास ही बघा सूर्य दिसतो इथं, आहे का. आणि इकडे सगळ्या पवन चिक्के आहेत बघा. आता निघालो या लोकेशनवर. तुम्हाला धबधबा जरा थोडा पार्क आहे, पण तो बघण्यासारखा धबधबा आहे. आणि पुढे सगळं लोकेशन दरीच आहे बघा, बरं का. आता तुम्ही जाऊ ना कुठं, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आवडल्यास कमेंट लाईक करा विसरू नका, शेअर करा विसरू नका. आणि आपल्या गावाकडील वातावरण आणि कुठं पाचगणीकडचं बघण्यासारखं वातावरण एक नंबर आहे, नैसर्गिक वातावरण. चला तुम्हाला मी धावतो. दरीबशी पोचलेलो आहे बघा. एक नंबर दरे आणि बघण्यासारखं आहे बघा. इथं तुम्हाला मी सगळं प्रत्येक ठिकाण फिरून धावले मित्रांनो. आता तुम्हाला धबधबा एक नंबर आहे, तुम्हाला तो धावतो धबधबा. तर त्या धबधब्याविषयी आपल्याला जाता येत नाही, फक्त एवढंच की लांबून आपण आनंद घेऊ शकतो त्या धबधब्याचा. चला हे बघा कसा जबरदस्त धबधबा आहे. हा धबधबा बघण्यासारखा एवढा छान आहे ना, आपल्याला खरोखर लांबचं तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं, लांबचं एवढं बघासारखं काय नाही, पण जवळचं आपलं बघण्यासारखं ठिकाण असतात, पण ते आपल्याला माहित नसतात. एवढंच आहे. हे बघा पवन चिक्के इकडे कसे आहेत. आणि ही एक पवन चिक्की चालू आहे बघा इथं. आणि जास्तीत जास्त पवन चिक्के इकडे आहेत. आणि या पवन चिक्कीचा आनंद जेवढा घेता येईल आणि एवढं नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेता येईल तेवढा आपण आता घेतलेला आहे. तुम्हाला मी सगळा व्हिडिओ दावलेला आहे बघा. तो कसं वाटतंय, आहे ना दरी खतरनाक. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळं बघायसारखं भेटणार आहे.
आणि हा आपला धबधबा, त्या धबधब्याशी आपल्याला का नाही जाता ना, तुम्हाला मी झुमिंग करून दावतो धबधबा कसा आहे ना खतरनाक. आपण महाबळेश्वरला लांब लांब ठिकाणी बघायसाठी जातो आहे ना, बरोबर का. पण आपल्याकडची ठिकाणं आपल्याला माहित नसतात, ते जाणून यासाठी आपल्याला जरा फिरावं लागतं, काय करावं लागतं. पण हे ठिकाण एवढं बघण्यासारखं मित्रांनो आहे का नाही, एक नंबर रामडामध्ये आहे बघा. त्यासाठी आता आम्ही आनंद घेतलाय बघा सगळा. आता भरपूर बघून झाले ठिकाणं, ही शेवट ठिकाण राहिलं होतं, लोकेशन राहिलं होतं. राम मित्रांनो, आहे का नाही खतरनाक. मी प्रत्येक ठिकाण तुम्हाला दावलेत. आता ही एक धबधब्याचं मेन म्हणजे आकर्षण. आता ह्यो धबधबा बघितलायस तुम्ही, ह्यो धबधबा इथं गुढं पाचगणी इथं बघायला भेटतो बघा. बाकीचं सगळं बारकं लहान धबधबा आहेत. आणि ह्यो इकडचं एवढं तुम्हाला काय म्हणलं दरी. आता दरी एवढी खोल आहे का नाही, आंबा घाटाकडे आपण जातो तशामधील ही खोरी, मग ही खोरी भरपूर लांब आहे. आता या लांब मध्ये म्हणजे एकदा एखादं कोण पडलं तर मला वाटत नाही लवकर मागे, एवढी खोल दरी. मग या खोल दरी तिकडे एवढाच आपला एक छोटासा धबधबा आहे बघा. छोटासा म्हणजे बघण्या बऱ्यापैकी धबधबा आहे, चांगला आहे, मस्त आहे. तर ह्या गुढं पाचगणीमध्ये सगळ्या धबधबे मला बोलायला गेला असा तर एवढा एकच धबधबा आपल्यापाशी बघण्यासाठी चांगला आहे. तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला ही इथलं वातावरण आणि आमच्या या गुढं पाचगणीचं वातावरण कसं वाटलं, कसं नाही, ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओत जरा गावला एखादा पार्ट दावायसारखा तर मी या नक्की व्हिडिओमध्ये दावीन. आणि हे आमचं बघा इकडे पार्ट कसं करते बघा आहे का, फोटोशूट चालले बघा तिकडं जबरदस्त. इकडं आल्यावर ते लोकेशन कुठलं सोडित नाहीत. आणि ह्याचं काय हेल्मेट मला वाटत नाही उठत, ह्याचं हेल्मेट कायमच आहे, फिक्सच आहे, त्यानं काय फोटो काढलेला नाही. तर ह्याला आनंद काय भेटलाय का नाही कोणाचा, हसतोय नाही म्हणतो आनंद. आम्हाला भरपूर आनंद भेटला इथं. आता भरपूर बघितले, भरपूर काय झाले. आता घरी जायचं आणि गणपती घाशीत बसायचं, आपला तो व्यवसायच आहे. आता गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, घरी जायचं, गणपती घ्यायचं, गणपती घासायचं आणि पेंटिंगला चालू करायचं. तर बघू एखादा पार्ट जर पुढे तुम्हाला दिसला चांगला तर मी धावण्याचा प्रयत्न करीन. तर आता बाय बाय, चला पुढचा बघूया पॉइंट. नमस्कार मित्रांनो, ह्याला का नाही दगड मारायला आवडतोय बघा. आता ह्याला म्हणतोय दगड कुठंपर्यंत जातो, याला गेला बघ पोचला. ह्याला लय आनंद आहे बघा दगड मारण्यात, तो खुशच होतोय दगड गेल्यानंतर. आणि ह्यो बघा शेकावतोय, ह्यो दातच काढतोय, त्याला काय सूचना झाली ना, कपाळाला हात लावला. आणि ह्यो मेन म्हणजे बघा ह्यो बघा, ह्यो गेला पाठीमागा हात फिरकून. आता ह्यो बघा, ही दोघं तर मला वाटतं ही फोटोशिवाय काय जगतच नसतील. पळते रे बघा चिखलात गेला पाय. झालं भजनच बा झालं. इथं पवन चक्की बघायल्यानंतर ह्या पवन चक्कीचं जवळजवळ लोखंड नाही म्हटलं का नाही, एक 1.5 इंचाचा आहे बघा, 1.5 इंचाची पातळी. आणि बोल्ट कसलं खतरनाक आहे ते बघा. मग एवढी मजबूती, खतरनाक मजबूती आहे बघा, अशी मजबूती नाही कुठं भेटणार. पण पवन चक्कीला सगळं एकदम हेवी मटेरियल असतं बघा. आता इकडे बघा मीटर सगळं आहे. इथं पेटी याला म्हणतात बघा, मीटर पेटी. आणि खतरनाक सगळं जिथले तिथे यांनी केले. नंतर आतमध्ये जवळजवळ 2-3 व्यक्ती अशा जायला असं ह्याला जागा असते, याला पायऱ्या पण आहेत. काय म्हणलं दुरुस्ती करायची म्हटलं तर येते बघा. चला नमस्कार, घरी जायची तयारी चालल्या. आता तर वर निवास चेकाळ आहे, निवास मिट्टे मारायला. ही बसण्याची टॅक्टायला म्हणतात. निवास निघालास चला. नमस्कार मित्रांनो, बघा आता आम्ही परतीचा प्रवास चाललाय, म्हणजे आता घरी निघालोय बघा. तर घरी जाता तुम्हाला एक वळण धावतोय बघा, आणि एक पुढची तरी एक धावायची राहिली, तेवढी जाता धावतो. थांबण्याचं आता दृष्टिकोन पाक बदललाय, कारण पावसानं एकदम उत्सुकता घेतल्या पाऊस चालू व्हायची. चला पर्यटक भरपूर आहेत मला, आणि एकदम खट क्वालिटी आहे. बघा तुम्हाला जाऊतो बघा, ही तरी बघा कसं खतरनाक दिसते का, कसं आहे एकदम वातावरण क्वालिटी आहे. वातावरण आणि बघण्यासारखं भरपूर काय बघा. एकदा तरी गाठ घ्या इकडे, या फिरायला मस्त दुसरी जाण्यापेक्षा. चला झालेलं आहे आता आपण मित्रांनो, तुम्हाला मी धावतोय बघा एक पवन चिक्कीचं पान. ते पवन चिक्कीचं चुकून पडलेलं असणार आहे तिथे एका साईडला, ते तुम्हाला मी ब्लेड धावतो आणि नवीन पण ब्लेड धावतो पान बघा पवन चिक्कीचं. हे बघा पान. आता आपल्याला लांबनं बघा पवन चिक्कीचं पात बारकं दिसतं, पण हे बारकं आहे. जवळ मला वाटतं एक 150-200 फूट पान असेल बघा. ही ह्या आमचे माणसं पण बघतात बघा त्याला. तर ही बघा पवन चिक्की. ह्या पवन चिक्कीचं पान बरोबर खाली पडलेलं 100% आहे बघा इथं. मग ते कधी पडले काय माहित नाही, पण ते बसवण्यासाठी त्यांनी आणलंय.
आता त्या पवन चक्कीच्या पानाची काय अवस्था झाल्या आपण बघूया. तुम्हाला मी म्हटलं होतं जाता जाता लोकेशन एखादं काय गावलं तर तुम्हाला मी 100% ते धावणार आणि दावा आणलेलंच आहे बघा. तुम्हाला एक पान धावतो मी, म्हणजे पवन चक्कीचं जवळजवळ खतरनाक आहे, लय मोठा आहे. हे बघा, हे बरोबर ह्या पवन चक्कीचं पान बहुतेक पडले का काय झाले नव्हतं, पण पडलंच असू शकतं, कारण त्या प्लेटचा पानाचा पाक वाट लागलेली आहे बघा इथं. म्हणजे गुढं पाचगणी या ठिकाणीच या दुसऱ्या लोकेशनवर ही पान पडलेलं आहे बघा. पाक त्या पानाचा रांबडा झालाय बघा, इस्कूट झालाय. तर ते पडलेलं आहे म्हणजे इसकाडलेलं आहे, ते 100% खराब पहिलं झालेलं आहे. ती पान दुसरं आणलंय बघा इथं आता बसवण्यासाठी. तर पवन चक्की बघा ही, तर ह्याला 2च पाते आहेत, एक पातं बघा ह्याचं पडलेलं आहे जवळजवळ. तर ही लोकेशन तुम्हाला धावलं, पवन चक्कीचं हाल पण धावलं. तर नमस्कार, पुन्हा भेटू आपण. नमस्कार मित्रांनो, आता तुम्हाला प्लेट धावतो, पान धावतो पवन चक्कीचं. ही बघा आतून कसं दिसतंय. हा, हे बघा, ही खतरनाक बघा आहे. ह्याला आता नट बोल्ट वर क्रेनने उचलणार. क्रेनने उचलल्यानंतर ही वर बरोबर लय फूट असणार आहे. ही जवळजवळ 500 फुटाची आणि आमच्यावर तारा आहे, त्या बॉम्बला पडल्या भेटल्या तर इस्कूट होईल. इकडे एका साईडला धावतो तुम्हाला. हे बघा, जबरदस्त आहे बघा नट बोल्ट सिस्टम सगळे. पण पान जवळजवळ 250-300 फूट असतं बरं काही पान, लय लांबडं पान आहे. आता ही पान बरोबर ह्या पवन चक्कीला बसणार आहेत बघा. ह्याला बरोबर 2च पाते आहेत, तिसरं पात तुम्हाला बघायचं धावलं होतं ते. तर हा, जबरदस्त सगळं आहे बघा. पानाचे विषय जबरदस्त इथला येत आहे. इथून बारकं दिसतंय, वर बारकं दिसतंय, पण राऊंड एवढा आहे हे आता आपल्याला कळतंय. ही तुम्हाला मी धावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याला नक्की शंका असते आता कायम की केवढा असेल केवढा असेल. हे लांब न बारकं दिसतंय पण हे बारकं नाही, हे बरोबर उंची एवढा आहे बघा. बरोबर घेरायचा 6 फुटाचा आहे, असा 6 असा 6 फुटाचा आहे. आणि लांबी बरोबर 250-300 फूट लांबीचं पाणी, म्हणजे एवढं मोठं पान आहे. म्हणजे पवन चक्की किती उंच असेल हे आपल्याला कळतंय बघा. आता जवळजवळ ह्याला नट बोल्ट किती आहेत बघा. जवळजवळ नट बोल्ट नाही म्हणला तर 100च्या आसपास असतील बघा याची, एवढी नट बोल्ट आहे त्याची. आणि दिसताना पण ते केवढा दिसतो घेरा बघा, बरोबर उंचीचा, म्हणजे 6 फुटाचा घेरा याचा. आणि आपल्याला लांब वाटतं की बारक्या नट बोल्ट एवढा असेल, पण ना, बारक्या नट बोल्ट एवढा नाही. आम्ही आता इथं बघायसाठी म्हणजे आपलं थांबलेलो आहे, कारण ही विशेष असतं. एवढं करत्यात तयार म्हणजे एवढं ह्याच्यावरती ते उभं राहतं आणि एवढं मजबूत असेल ना तर खरोखर हे मूल्य मजबूत असते. तर तुम्हाला एवढा मी लोकेशन धावायचा प्रयत्न केलाय. आणि इकडे पवन चक्की तुम्हाला मी धावलं, पवन चक्कीचं प्लेट पण पडले, पान पण ती मोडून खराब झाले म्हणून ही पान आणलेलं आहे. आणि हे बघा 2 पातीवरच राहिलेलं आहे, याला तिसरं पातं बसून ही पवन चक्की चालू करणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि भेटू नंतर दुसऱ्या व्लॉग मध्ये. धन्यवाद. मला मी मग काय सांगितलं होतं, जवळजवळ 200-250 फुटाच्या आसपास असणार आहे, जास्त असू शकतं. आणि उंची जवळजवळ म्हणजे रुंदी 10 फुटाच्या आसपास असणार आहे. घेरा काय बारका नाही हो. आणि ही पवन चक्की, आणि आम्ही आता चाललो घरी. धन्यवाद, बाय बाय.